नमस्कार मित्रांनो. असं म्हटलं जाते की रोज एक सफरचंद खाल्ल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहिल्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांना दूर ठेवू शकतो. तर आज आपण अशाच सफरचंदाबद्दल किंवा ॲपलबद्दलची अधिकची माहिती बघूयात. आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे सफरचंद मिळतात. एक जनरली आपण बघतोय ते लाल रंगाचं सफरचंद असते आणि एक बघतोय आपण हिरव्या रंगाचं. तर दोघांची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ही चांगलीच असते. आहारामध्ये आपण दोघांचा पण समावेश केलेला कधी चांगलाच असतो. पण त्यातल्या त्यात लाल सफरचंद आणि हिरवं सफरचंद यांचा कन्सिडरेबल जर वेगवेगळा अभ्यास केला तर आहारतज्ज्ञांच्या मते अशा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की हिरवे सफरचंद जे असते त्यामध्ये लाल सफरचंदापेक्षा शुगरची पातळी म्हणजे साखरेची पातळी आहे ती थोडी कमी असते कंपॅरेटिव्हली लाल सफरचंद. आणि जे लाल सफरचंद असते, लाल सफरचंद खायला गोड असते, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते. सोबतच लाल सफरचंदाच्या सालीमध्ये अँथोसायनिन नावाचं जे अँटीऑक्सिडंट असते की जे आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा अँटीऑक्सिडंट आहे, त्याचं प्रमाण जास्त असते. आणि सोबतच आपण हिरव्या सफरचंदाचा जर विचार केला तर हिरव्या सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं जे फायबर असते की जे ते सुद्धा आपल्या आतड्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. या पेक्टिनचं प्रमाण आपल्याला हिरव्या सफरचंदामध्ये जास्त दिसते कंपॅरेटिव्हली लाल सफरचंदापेक्षा. तर ज्या लोकांना आपल्या शरीरामध्ये शुगरची पातळी किंवा साखरेची पातळी नियंत्रित प्रमाणात ठेवायची असेल त्यांनी निश्चितच आपल्या आहारामध्ये हिरव्या सफरचंदाचा उपयोग करायला काही हरकत नाही, असं काही आहारतज्ज्ञ आहेत यांच्या स्टडीमधून निष्पन्न झालेलं आहे. तर लाल सफरचंद आणि हिरव्या सफरचंदामध्ये महत्त्वाचे जे गुणधर्म असतात हे दोन्ही गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यातल्या त्यात शुगरची पातळी ही लाल सफरचंदामध्ये जास्त असल्यामुळे आणि हिरव्या सफरचंदामध्ये कमी असल्यामुळे ज्या लोकांना शुगरची पातळी आपल्या रक्तामध्ये नियंत्रित ठेवावीशी अशी वाटते त्या लोकांनी निश्चितच आपल्या आहारामध्ये हिरव्या सफरचंदाचा जास्त उपयोग करायला पाहिजे. विशेषतः ज्या लोकांना आपल्या रक्तातील साखरेची पातळीसोबतच आपलं वजनसुद्धा नियंत्रित करायचं आहे अशा लोकांनी लाल सफरचंदापेक्षा आपल्या आहारामध्ये हिरव्या सफरचंदाला एक उच्च स्थान द्यायला पाहिजे आणि त्यांनी हिरव्या सफरचंदालाच खाण्यासाठी प्रिपेअर करायला पाहिजे. तर ही एक थोडक्यातली स्टडी होती जी तुमच्यापर्यंत आज मी आणली. अशा काही व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ जे तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मला कमेंटमध्ये लिहित चला की कुठल्या विषयाबद्दल थोडीफार माहिती पाहिजे. निश्चितच त्या माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत बनवून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच अपलोड करेल. सोबतच एक डिस्क्लेमर की या व्हिडिओमध्ये जे काही व्ह्यूज मी डिस्क्राईब करतो ती कुठल्याही आजारपणाची ही ट्रीटमेंट न समजता हा एक डायटरी सप्लिमेंटचा भाग किंवा आपल्या आहार विहार विचारामध्ये जो बदल आपल्याला करायला पाहिजे त्या संबंधीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करण्याचा माझा हा उद्देश असतो. तर मित्रांनो, थांबूयात या ठिकाणी. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.